सर्वांना माझा नमस्कार। मी दीप्ती अमित तांबे, शिल्प निदेशक गोपा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंडणगड। आजचा विषय आहे माझा HTML कलर। मग आपण HTML मध्ये कलर कसे द्यायचे टेक्स्टला आणि कलर पण कसे द्यायचे आणि बॅकग्राऊंड पण कलर कसा द्यायचा ते आपण आज शिकणार आहोत। आपला टॉपिक मी इथे दाखवलेला आहेच तुम्हाला की टेक्स्ट कलर कसा देणार आहोत आणि बॅकग्राऊंड कलर कसा द्यायचा। त्यासाठी मी नोटपॅड मध्ये प्रोग्राम लिहून ठेवलेला आहे, तो तुम्ही बघा आणि तो कसा रन करायचा ते पण बघा। त्यासाठी आपल्याला नोटपॅड ओपन करायला लागेल। टाइप केला प्रोग्राम मी नोटपॅड मध्ये ओपन करते। त्याच्यात आपल्याला आपला टायटल काय आहे, HTML कलर। आपल्याला कलर शिकायचं म्हणून टायटल HTML कलर असं दिलेलं आहे। आता हे टॅग नेहमीप्रमाणे आपण क्लोज केला आहे। बॉडी टॅग मध्ये जर तुम्हाला टेक्स्टला कलर द्यायचा, टेक्स्टला म्हणजे जे तुम्ही रायटिंग केलेलं आहे त्या पॅराग्राफला जर तुम्हाला टेक्स्टला कुठला कलर द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये ॲट्रिब्यूट घ्यायचं, टेक्स्ट इक्वल टू कलर द्यायचा डबल कोट्स मध्ये, आणि बॅकग्राऊंडला कुठला कलर द्यायचा असेल तर तिथे BG कलर म्हणायचा। कुठला म्हणायचा? BG कलर। BG कलर इक्वल टू तुम्हाला जो कलर हवा आहे तो कलर त्या डबल कोट्स मध्ये द्यायचा। मग बॉडी टॅग मध्ये जे तुम्ही लिहिलेलं असेल, आता मी एक सिंपल छोटा पॅराग्राफ घेतलाय, नॅशनल ॲनिमल ऑफ इंडिया। मग याला मला कलर कुठला हवाय, टेक्स्टला कलर मला रेड हवाय आणि BG कलर म्हणजे बॅकग्राऊंड, हे असंच लिहायचं। ते ॲट्रिब्यूट तसंच असतं। मग BG कलर मध्ये तुम्ही कलरची नावं तुम्हाला हवी ती टाकू शकता, येलोच्या वेळी ग्रीन टाकू शकता, तुम्हाला जो हवा असेल तो कलर। तर मला टेक्स्टला रेड कलर हवा होता आणि बॅकग्राऊंडला येलो कलर हवा होता, म्हणून मी बॉडी टॅग मध्ये हे व्हॅल्यू पास केलेल्या आहे। आता मी .html ने हा प्रोग्राम सेव्ह केला आहे। आपण हा प्रोग्राम रन करून बघूया। आता डबल क्लिक करते आणि तो प्रोग्राम ओपन करते। तो ओपेरावर आपला ओपन होतोय वेब ब्राउझरवर। आता इथे बघा जे मी लिहिलेलं आहे ते बघा रेड कलर मध्ये आले, कारण आपण टेक्स्ट कलर काय म्हटलंय, रेड। बघा इमेज तुम्ही वेगवेगळे वेब पेज बघितले असतील तर त्याच्यामध्ये कलर पण दिलेला असतो, बॅकग्राऊंड कलर पण दिलेला असतो, ते अशा पद्धतीने दिला जातो। तर मी टेक्स्टला कुठला कलर म्हटला होता, रेड, आणि बॅकग्राऊंडला कुठला कलर म्हटला होता, येलो। ते तुम्हाला बघा आउटपुट बघायला मिळेल। एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला टेक्स्टला कसा कलर देता आणि बॅकग्राऊंडला कसा कलर देता वेब पेज मध्ये ते सांगितलेलं आहे। तुम्हाला हे छान पद्धतीने समजलं असेल अशी मी आशा करते। धन्यवाद।